वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। सामोडे शिवारात जिद्दी तरुणाची गोसेवा, समाजाकडून मदतीचे आवाहन। सामोडे शिवारात संतोष कोडी या तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोसेवेचा उपक्रम सुरू केला असून त्यांच्या कार्याला समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची गरज व्यक्त केली जात आहे। कोणतेही मोठे आर्थिक किंवा राजकीय पाठबळ नसताना केवळ श्रद्धा आणि सेवाभावनेतून त्यांनी स्वतःची लहानशी गोशाळा उभारली। सध्या गोशाळेत बेवारस व आजारी गायींची देखभाल केली जात असून दिवस रात्र कष्ट करून संतोष कोडी जनावरांची सेवा करत आहेत। मात्र गोशाळेत चाऱ्याची टंचाई, औषधोपचारासाठी निधी अभावी अडचणी, पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय तसेच शेड मजबूतीकरणाची गरज भासत आहे। योग्य वेळी आर्थिक व वस्तुरूप मदत मिळाल्यास हा उपक्रम अधिक सक्षमपणे पुढे नेता येईल असे संतोष कोडी यांनी सांगितले। पिंपळनेर शहरात मोकाट फिरणाऱ्या गायींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, प्लास्टिक सेवनामुळे जनावरांचा मृत्यू होणे अशा समस्या वाढत आहेत। अशा बेवारस जनावरांची जबाबदारी नगर परिषदेकडून देण्यात आल्यास ती स्वीकारण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान नागरिकांनी फुल नाही तर फुलाची पाकळी या भावनेतून आर्थिक मदत, चारा, औषधे किंवा आवश्यक साहित्य देऊन या उपक्रमाला हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले। गोसेवेच्या उपक्रमाकडे समाजाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून सहकार्य करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। आता 4 ते 5 दिवस झालेले आहेत आता बसलेले, जे ते खूपच आजारी आहे, त्याची आवश्यकता, खूप मेडिकल वगैरे त्याची आवश्यकता आहे मला, पण डोनर कुणी मला भेटत नाहीये। सर्वांनी आश्वासन दिलेले आहे मला की गोशाळा चांगली असते, असं तसं त्यांनी आश्वासन दिलेले आहेत, पण त्याच्यानंतर मला काही योग्य असं वाटत नाहीये की लोकांकडनं मला अपेक्षा होत्या पण आजपर्यंत मला अपयश आलेले आहेत। सगळ्या लोकांना पण मी सांगितलं की मला असं गरज आहे, पण एकही व्यक्ती मला काही आढळला नाहीये आजपर्यंत मला। आणि आतापर्यंत माझ्या 3 ते 4 गायी आता डेट झालेल्या आहेत। सहकुशीने मी खर्च करतोय, सर्व जो माझ्या बाईचा जो खर्च होता, अक्षरशः मंगळसूत्र मी। नमस्कार। आज आम्ही आपल्या पिंपळनेर लगत असणारे सामोडे या गावी प्रांजलदेव गोशाळा येथे सदिच्छा भेट दिली। तर या भेटीदरम्यान आज आम्हाला इथली परिस्थिती जाणून आली की या गोशाळेसाठी आवश्यक तो निधी नसल्याने आणि पुरेसा पैसा तसंच खाद्य हे पुरेसं नसल्याने आज एक गोवंश इथं गोमाता मृत्युमुखी पडलेली आपल्याला दिसून येते। तसेच यामध्ये 30 गोवंश आहेत, पैकी 2 ते 3 गोवंश हे आजारी आहेत, तरी त्यांना एक सहकार्याची गरज आहे। तरी आपण सर्वांना एक नम्र विनंती करतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला हे देवाचं स्थान प्राप्त झालेलं आहे, तर या मातेला सहकार्य व्हावं म्हणून आपण आपल्या यथाशक्तीने या गोवंशसाठी प्रांजलदेव गोशाळेला सहकार्य करायचं आहे। तर या गोशाळेचे केअरटेकर आहेत संतोष पवार। हे संतोष पवार यांचा नंबर आहे 90 21 15 07 19। ज्या कोणाला मदत करायची असेल त्यांनी यांच्याशी संपर्क करून या गोशाळेला मदत करायची आणि आपले धर्मकार्य करावे ही विनंती। धन्यवाद। जय श्रीराम।